तर मॅचला होते सुरुवात सलामीची जोडी खेळपट्टीवरती पंचांचा ग्रीन सिग्नल पहिलाच बॉल लो फुल टॉस अगदी लॉंग ऑन मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत पहिला बॉल वरती धाबा येतील 2 टॉस जिंकलाय खरे तर वावंज टीमने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मॅच मध्ये घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केला वागेश्वर हरिग्राम टीमला प्रसाद पाटील आणि सोपान मात्र ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता सेकंड बॉल गोलंदाज तेजस मुकादम सेकंड बॉल केला प्रहार चांगला फटका आहे 2 धावा कंप्लीट झाल्या त्याने 2 धाब्याला समाधान मानले चांगले फटकेबाजी पहिल्या पिवळच्या षटकामध्ये सध्या फलंदाज प्रसाद पाटीलच्या माध्यमातून बाकी 2 बॉलवरती 2 डबल पाहिले टोटल संघ जाऊन पोहोचल्या 4 या आकड्यावरती प्रसाद पाटील आणि सोपान मात्र ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता तेजस मुकादम हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे श्री मलंग स्पोर्ट वावंज टीमचा गोलंदाज चेंडूचा लाईन मिरिट पाहून हा फटका कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार चार धाव्यानं संघ 8 या आकड्यावरती पहिल्याची वयरचना थोडीशी चेंज केल्या गोलंदाज तेजस मुकादमना समोर चांगला खेळ साकारतो सध्या प्रसाद पाटील हा प्रॅकर फुल केलाय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय जिथे सलगचा हा दुसरा चौकार येतोय फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅटमधून सलग 2 बॉल 2 चौकार धावसंख्येला अगदी वेग दिलाय संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती पहिला पॉवर सर्कलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं सध्या हरिग्राम टीम साठी कारण की स्टार्ट भरपूर चांगला हवा आणि तो स्टार्ट देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सोपान करतो प्रसाद करतो पुढचा बॉल गोलंदाज तेजस पुन्हा आक्रमण केलाय हा देखील चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहेत ओ सुपर अगदी एफर्ट पाहिलं यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन की चेंडूचे अडवणे अगदी व्यवस्थित केले की नाही मात्र फुटवर्क एफर्ट भरपूर चांगला 100% कमेंटमेंट दिली क्षेत्ररक्षक तिथे होते अक्षय खैरे कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला प्रेक्षक तिथे असतील चला आपण देखील निर्णय द्या प्रेक्षक यस प्रेक्षकांचा इशारा आला की यस षटकार वाचवलाय 2 धावा येतील या बॉल वरती एकच धाव यस सिंगल धाव जोडली जाईल कमालीचं क्षेत्ररक्षण 100% कमेंट मध्ये दिले अक्षय खैरेना लाजवाब असं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं एक धाव आली संघाची धावसंख्या पाहिली तर 13 धाबा धाव पुस्तकावरती शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक वरती सोपान मात्रे हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पहिल्या षटकाचा खेळ झाले समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली टोटल 14 धावा धाव पुस्तकावरती तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 14 सेकंड षटक दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय खैरे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय समोर फलंदाज पाहिलं सोपान
ऑन साइडला खेळला लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक हा डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये तेजस मुकादम उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं पण सलामीची जोडी आहे. फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलं. वैयक्तिक चांगला खेळ प्रसाद पाटीलचा राहिला आणि त्याला साथ देत असताना सोपान मात्रे ही सलामीची जोडी तुम्हाला वागेश्वर हरिग्राम टीमची पाहायला मिळतं. 15 धावा धाव पुस्तकावरती स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज प्रसाद पाटील हा फलंदाज तुम्ही पाहता एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय खैरे. हो फुलटास बॉल वेगवान होता पर उत्तर दिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली आहे. जीवनदान प्रसाद पाटीलला दिलाय. याची किंमत नक्कीच मोजावी लागेल टीम वावजेला. जिथे या बॉल वरती एक धाव जोडली जाईल. एक धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. जीवनदान दिले खरं तर प्रसाद पाटीलला आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल वावंजे टीमला. जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देण्यानं तेच केलंय वावंजे टीमनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती आता सोपान मात्रे हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. सलामीची जोडी खेळपट्टीवरती अगदी स्थळ टोकून राहिली वागेश्वर हरिग्राम टीमची. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय खैरे पुन्हा एकदा तयार. प्रार केलाय जीवनदान प्रसाद पाटीलला आणि त्याच्यानंतर प्रति हल्ला चढवलाय. सोपानच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला 22 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम चांगली बॅटिंग करतात. दोन्ही सलामीर अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतात. स्लोवर बॉल चिंद स्पेस गतीमध्ये परिवर्तन लाईन खराब पंचांचा इशारा 80 वाईट. अवांतर धाव जोडली जाते आणि अवांतर धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पहिला 23 धावा धाव पुस्तकावरती. चांगला स्टार्ट मिळालाय सध्या वागेश्वर हरिग्राम टीमला. 4 षटकांची मॅच एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच ईर्षेला फलंदाजी करत असताना ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती अगदी जड मध्ये बॉल सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न थ्रो चुकीची राहिली आहे. त्याच्या कारणास्तव चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. योग्य थ्रो ना खूप महत्वाचं होतं ऑन स्टंप ते झालं नाहीये. त्याच्या कारणास्तव या बॉलवरती धाबाने 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 25 या आकड्यावरती 25 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रार केलाय फटकाला जवाब प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिलाय. मिल्तीचा टोकलाय षटकार. सोपान मात्र आक्रमण करतो मॅच मध्ये. अगदी चांगली बॅटिंग. ओपनिंग ब्लास्ट काय असते ना याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं या दोन्ही खेळाडूंना. धावसंख्येचा विचार केला तर अगदी धावगतीला वेग दिलाय. संघ जाऊन पोहोचला टोटल 31 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक दुसरा अक्षय खैरेवरती प्रति हल्ला चढवलाय फलंदाज सोपान मात्रेनं. विस्फोटक खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सोपान मात्रेचा पाहायला मिळतं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने जर धावा येत असते तर आडवा बॅटचा वापर करणं हे कर्दनकार राहतं. अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 31 धावा धाव पुस्तकावरती.
तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 31 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्टार्ट भरपूर चांगला मिळाला. बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला 2 सलामी अगदी ओपनिंग ब्लास्ट करता मैदानाच्या आतमध्ये. 31 या आकड्यावरती हरिग्राम संघ. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रायवरती गोलंदाज विनीत पाटील आलाय. समोर प्रसाद प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅच लँड. चेंडू फरार होतोय. एक टप्पा बॉल सौरदरोप 4 चौकार. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक गोलंदाजावरती आता आक्रमण केलंय. दोन्ही साईडनं आक्रमण करत असताना एका साईडनं प्रसाद पाटील आणि दुसऱ्या साईडनं आपण सोपान मात्री जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जर धावेवरती रोख लावायचं असेल तर विकेट खूप महत्वाची आहे. या जोडीला फोडणं खूप महत्वाचं राहील वाबंजे टीमसाठी. सुपर बॉल. हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघाची धावसंख्या पाहिली टोटल 35 धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल विनीत पाटील हा गोलंदाज. आडव्या बॅट. चेंडू हवेमध्ये प्लाइज झालाय. क्षेत्ररक्षक आहेत पकडला. जे संपला फलंदाज प्रसाद पाटीलचा केला पहिला धक्का वागेश्वर हरिग्राम टीमला. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. फलंदाज प्रसाद पाटील हा खेळाडू मैदानातून बाहेर झाला. तर नवीन खेळाडू रोहित गरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 35 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ विनीत पाटीलला हा यश मिळालंय. विकेटची खूप गरज होती गोलंदाजी करत असताना वामजे टीमसाठी, कारण की धावेवरती ब्रेक लावायचं ना तर तुम्हाला विकेट हे खूप महत्वाचं असतं. फुलटॉस बॉल ऑन साइडला. फटका क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला विनीत पाटीलनं तब्बल 4 चेंडू फेकलं 5 धाबा. थोडंसं कमबॅक बॅकअप दिला वाबंजे टीमसाठी. समोर स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर स्ट्राइक वरती सोपान मात्रे हा फलंदाज. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला त्या दिशेने रिप्लाय ॲक्शन. हा फटका क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. उचलते फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. आता धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाजी करत असताना वाबंजे टीमना. जी धावगती वेगानं सुसाट धावत होती त्या धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाज विनीत पाटीलला. चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिला वाबंजे टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. विनीत पाटीलचा समोर रोहित घरत हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. टीमचा संघ नायक रोहित घरत आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती आहे. अंतिम बॉल लाईन खराब आहे. यस ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचाचा इशारा की हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव सोडली जाते. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 37 धाव पुस्तकावरती. 37 समोर रोहित हा ट्रॅकर फुल केलाय. भरपूर चांगला फटका. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. अंतिम बॉल वरती षटकार आलाय. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती धावा जमा करेल. 44 धावा.
शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय निकेश पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 44 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पहिला बॉल वेगानं अगदी डिलिव्हर केला होता. यस लाईन खराब आहे. पंचाचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव 45 धावा धाव पुस्तकावरती आहेत. समोर फलंदाज पाहिलं तर आज द ओपनर फलंदाज सोपान मात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती चांगलं केलं. सोपान या मॅच मध्ये वैयक्तिक आपण पाहिलं 2 षटकाराच्या मदतीनं सध्या मैदानावरती खेळतो आणि त्या सोपान मात्रेला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये निकेश पाटील करतोय. जिथे पहिला बॉल निर्फेकला. डॉट चेंडू खूप महत्वाचे असतील. वाबंजे टीमसाठी थांबेवरती रोख लावायचं असेल तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट हा कारनामा मॅच मध्ये करावा लागेल. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय. समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत पकडला जेल. संपला फलंदाज सोपान मात्रेचा खेळ. हा धक्का लागले दुसरा वागेश्वर हरिग्राम टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज राज जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतो. स्लॉगरच्या षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाज निकेशनं. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय मॅच मध्ये. समोर राज जाधव आहे नवीन खेळाडू सध्या 4थ्या क्रमांकासाठी. धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 45 या आकड्यावरती. 45 धावा धाव पुस्तकावरती. किमान एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसला सध्या हरिग्राम संघ. पुढचा बॉल निकेश वेगवान बॉल चांगली गोलंदाजी. यस लाईन खराब आहे. पंचाचा इशारा की वाईट बॉल. वाईट साठी रेफर नाहीये रिव्ह्यू नाहीये लक्ष असू द्या. तेजस चला लगेच खेळ सुरू करा. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे याच्याकडे देखील लक्ष द्या. हा बॉल वाईट आला. अतिरिक्त धाव टोटल 46 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पुढचा बॉल निकेश पुन्हा एकदा तयार. समोर राज चांगले हो फलंदाज बाटची एज होती. जिथे हा तिसरा धक्का वागेश्वर हरिग्राम टीमला. तर नवीन फलंदाज आता विकेटची वारंवार खरं तर विखुरलेले मोती पाहतोय. कारण की लागोपाठ विकेट मैदानातून बाहेर जातात. नवीन खेळाडू आलाय 5व्या क्रमांकासाठी अनु भोईर हा फलंदाज. चांगली गोलंदाजी निकेशची मॅच मध्ये. स्लॉगरच्या षटकामध्ये जखडून ठेवलाय वागेश्वर हरिग्राम टीमला. अजून एक विकेट अजून एक ते धक्का. बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला टोटल हा 4था विकेट मैदानातून बाहेर होईल. सलग पाहिलं तर 2 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. धावगतीला पूर्णपणे डिसब्रेक लावलाय सध्या गोलंदाज निकेश पाटीलनं. शेवटचं षटक कसं फेकावं नाही याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवलंय. मागील 3 षटकामध्ये अगदी दाब्यांची लयलूट केली. चांगल्या स्थितीमध्ये वागेश्वर हरिग्राम होता आणि त्याच्यानंतर अगदी चांगलं कमबॅक करून दिला.
इथे देखील बॅट चेंज होती. फंबलिंग झाला, बॅकअप सुंदर आला. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल कंप्लीट. ही महत्वाची सिंगल होती कारण की स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं होतं. नॉन स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय रोहित गरत, त्याला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं होतं. या बॉलवरती सिंगल आली. धावफलक देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला 47 धावा धावपुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर रोहित गरत. या अंतिम बॉलवरती कोणती मोहर रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. रिदम चुकला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील निकेश. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम, तुमचा फुटवर्क खूप महत्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सध्या सज्ज होतील निकेश पाटील हा गोलंदाज. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, अगदी धावांसाठी शिरकाव करावा लागतो हरिग्राम टीमला. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल ऑफ साइडला गेलेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक टप्पा ऍक्शन चेंडू उचलती पिकती. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, थ्रो चूक राहिली. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र या तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसला जिथे रनआउटचा शिकार. अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वाकेश्वर हरिग्राम टीमनं तब्बल धावा जमा केला 49 आणि सेकंड सत्रामध्ये 50 धावांचा लक्ष्य. तर सेकंड सत्र जसा चालू होईल आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक मित्र ज्यांचा आपण आज दिवसभर अगदी चांगला आवाज ऐकतो. ते आमचे मित्र याच विभागाचा एक गोड आवाज करते वैभव बोपी सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. थँक्यू मंगेश. आज दिवसभर खूप चांगले समालोचन ज्याने केलं असे शिरोली गावचे आमचे मित्र मंगेश पाटील शिरोली यांचा आपण शुभ सन्मान करूया. समालोचक आमचे मित्र त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सम्राट माली त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करा. चला खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय जिथे 50 धावांचं आव्हान आहे श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे या संघासमोर. 12.50 12.5च्या सरासरीने रन करायचे प्रति षटकामध्ये. संध्याकाळचं सत्र संपूर्ण सूर्य आता अस्ताला गेलाय. ही लढत बघायचं आता कोणता संघ विजेता ठरेल. इथून सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये मयूर म्हात्रे आणि अक्षय पाटील हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स झाले. प्रसाद पाटील पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. असं वाटतंय मला कदाचित ही मॅच आजची अंतिम ठरू शकते. बघायचं आहे बरेच काही डिफरंट आहे.
वाटणं आणि निर्णय घेणं या दोन गोष्टी मध्ये फरक आहे. शेवटी आयोजकांवर सगळ्या गोष्टी येतात. मॅचला आपण सुरुवात करतोय. 50 धावांचं आव्हान आहे. सेकंड इनकडे मयूरला तुम्हाला बघायला मिळेल. प्रसाद पाटील पहिलं पॉवर प्लेचं एकमेव पॉवर प्लेचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल शॉर्ट लेंथ होती. पाठीमागे फिल्डर आहेत बालकृष्ण. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स टू वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात येते. पहिली सिंगल रणनीती कंप्लीट होते. अकाउंट ओपन झालंय श्रीमलंग स्पोर्ट्स वामनजे या टीमचं. स्ट्राईक रोटेट होत असताना अक्षय पाटील जो स्ट्राईक कडे आलाय. खूप चांगला खेळाडू अक्षय पाटील. फुल टॉस होता. फ्लिक ऑफ द रिस्क केला आणि योग्य दिशा दिली बॉलला. निघून चाललाय स्क्वेअर लेगला. 4 रन चौकार. पहिला स्कोरिंग शॉट अक्षयच्या बॅट मधून. धावसंख्या फटकावर धावा आहे त्या 5 रन. 5 ऑन अ बोर्ड. खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. भरपूर लाऊड अपील तिथे. अपिलामध्ये उत्साह तुम्हाला बघायला मिळाला. सर्व खेळाडू एकत्र येऊन अपील करतायत परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. अपिलामध्ये उत्साह बघायला मिळाला. विश्वास सत्यम कन्व्हिन्स केले फायनली टीमनं मुख्य पंचांना, कारण हा अपील त्यांच्याकडेच असतो. त्यामुळे लेग अंपायर कडे हा निर्णय पाठवण्यात आलाय. चर्चा करतायत दोन्ही पंच. सल्ला मसलत होत आहेत. फायनल डिसिजन आपल्या पोझिशनवर येत असताना पंच आपल्याला देतील. नॉट आउट. यस डेफिनेटली. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्येचं टोटल अगदी सध्या 5 वर. चला बच्चा पार्टी थोडं शांत राहा. जेवढी स्टेजवर लहान मुलं आहेत सगळ्यांनी शांत राहायला. टॅप केल्या बॉलला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत शुभम. प्रसादनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केल्या बॉलला. 1 रन अगदी नजरेसमोरून तिथे चोरून घेतली. या मॅच मध्ये संघर्ष तेवढाच आहे. अगदी दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघितलं त्यांची बॅटिंग त्यांची बॉलिंग लाईन एक कडवा संघर्ष आहे. दोन्ही टीम एक तुल्यबल्य लढत. दिवसभर अगदी ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली एक तुल्यबल्य लढत कशी असावी असं उत्तम उदाहरण हा सामना असू शकतो. धावसंख्या अगदी बोर्डवर 6 ही बघायला मिळते. पहिले षटक 1 चौकार आला होता या ओव्हरमध्ये. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. सक्षम गोलंदाजी सध्या प्रसाद आपल्या हातातील अस्त्र बाहेर काढलाय. मागील 2 वर्षांमध्ये या खेळाडूंना मागे बघून अगदी वळून बघितलेलं नाहीये. एक दमदार उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून असंख्य रांडेची कमी भासते टीम मध्ये. एक मुख्य ऑलराऊंडर. अनेक ओपन टुर्नामेंट खेळाचा ज्याच्याकडे फार अनुभव आहे वामनजेकडे तो संकेत आज अनुपस्थित टीम मध्ये. उंच गेला हा बॉल. मिस टायमिंग. शुभम म्हात्रे डाऊन द बॉल. झेल टिपतायत. पहिला धक्का श्रीमलंग स्पोर्ट्स वामनजे या टीमला. मयूर म्हात्रे या मॅच मध्ये जास्तही काही करू शकले नाहीये. 3 बॉल मध्ये फक्त 1 सिंगल त्याने करून दिली. पहिले षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालं आणि एका ओव्हर मध्ये धावसंख्येच्या फटलावर धावा आहे. टोटल 6 रन. 1 खेळाडू गमावलाय टीम वामनजेला. शुभम या मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पेशली या अगदी वेळ 5 नंतर क्रिकेट खेळणं आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेणं या मैदानातील एक वेगळी भूमिका आहे. कारण इथून डोंगर जवळ आहे. लवकर मैदानामध्ये सावली येते. त्यामध्ये रन चेस करणं थोडं चॅलेंजिंग बनतं जर तुम्ही टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करत असाल तर. या चर्चेच्या गोष्टी आहेत क्रिकेट खेळामध्ये. प्रत्यक्षात
या गोष्टी उतरवणं हे आपले कर्तव्य आणि ते आपल्या कामगिरीवर डिपेंड करतं. पहिल्या मॅच मध्ये 6 विकेट घेणारा गोलंदाज बालकृष्ण बोपी एकाच मॅच मध्ये 6 विकेट बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिले षटक 6 धावांचं 1 विकेट त्यामध्ये आले. काही स्कोरिंग शॉटची गरज या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर भासेल. नवीन बॅटर मैदानामध्ये कुणाल पाटील. शॉर्ट बॉल, शॉट अँड पुल अगदी पाठवलाय सीमारेषा पल्ल्याड, अगदी षटकार. अक्षय पाटील याच एरियामध्ये त्याने अगोदर चौकार दाखवला होता आणि आता हा षटकार त्यांनी ते दाखवलाय. अक्षयकडून भरपूर अपेक्षा आहेत टीमला आणि त्या अपेक्षांची पूर्तता आतापर्यंत त्यांनी केली. टीमचा टोटल बोर्डवर 12 बघायला मिळते, परंतु आतापर्यंत एकट्याने अक्षयने 11 त्यामधून उभारलेत. षटकार आलाय त्यामुळे चेंडूची चाचपणी होतीये, कारण हे गरजेच्या देखील गोष्टी असतात. पुन्हा एकदा बॉलर बालकृष्ण बोपी. पुन्हा एकदा शॉट लेन, आणखीन एकदा शॉट अँड पुल. मागील 2 बॉल अखूर टप्प्याच्या आणि दोन्ही बॉलवर षटकार आले. 2 बॉल 2 षटकार. पहिलं षटक प्रसाद पाटीलचं फार सुंदर राहिलं, परंतु बालकृष्ण भोपीचे हे 2 बॉल मॅच मध्ये इन करणारे ठरू शकतील, टर्निंग पॉइंट ठरू शकतील. 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. व्हेरी गुड बॅटिंग अक्षय पाटील. इज ऑन फायर असं म्हणायला हरकत नाही. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. बॅट भरपूर बोलतीये मैदानामध्ये आणि उत्तम फटकेबाजी त्याची मैदानात. अक्षय पाटील प्रत्येक मॅच वेगळे काही सांगून जाते. मागे मॅच मध्ये थोडासा निराश होता, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट इतकं प्रॉपर होत नव्हतं. परंतु ही मॅच काल बदलते, वेळ बदलते आणि ती बदलवली आणि या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करत असताना सध्या अक्षय पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी ही दुधारी तलवार, आणखीन एक शानदार चौकार. बाकी 2 चेंडू मध्ये 2 षटकार, त्याच्यानंतर हा चौकार. 3 बॉल मध्ये 16 रन आले. त्या षटकामध्ये रिकव्हरी करणारे षटक राहिले. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या होत्या. 12च्या रन रेट, 12.5च्या रन रेटने चालायचं होतं आणि ते आतापर्यंत काम केलं. 22 रन बोर्डवर बनलेत. अक्षय पाटीलची उत्तम कामगिरी. उंच केले, फक्त हुक केला, फिल्डर डाऊन द बॉल. शुभम आणि महत्वाची विकेट. मोठा हादरा टीम अक्षय पाटीलच्या खेळीचा अंत. कदाचित मला वाटतं हा ऑफ साईडचा बॉल त्याने लेग साईडला खेचून मारलाय. ऍक्च्युअली रिप्ले मध्ये मला तर तेच बसलं, त्या कारणास्तव बॉल लांबी तो देऊ शकला नाही, फक्त उंची देता आली. धावसंख्येच्या पटलावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. 22. दुसरी विकेट गमावल्याने या मॅच मधील सगळ्यात महत्वाचा खेळाडू ठरेल. तेजस मुकादम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तेजस मुकादम 41 धावा त्याने केल्या होत्या मागे मॅच मध्ये. 3 विकेट्स घेतल्या होत्या. असा तेजस उत्तम ऑलराऊंडर खेळाडू होता, मैदानामध्ये दाखल झालाय. या टीम मधील अगदी विजयाचा दुवा ठरू शकणारा तेजस मैदानामध्ये आले. धावसंख्येच्या फरकावर 22, लॉस ऑफ 2. 50 धावांचा आव्हान आहे. जवळपास अर्ध्या पल्ल्याच्या आसपास आले. दुसरं षटक सुरू आहे. अजूनही 2 बॉल येणे बाकी या ओव्हरचे. थोडं लांबलेले मोठं षटक. पंच स्वतःला वाचवत असताना स्क्वेअर कटचा, लेट कटचा फटका. नाही थांबू शकले बॉलला. फिल्डर निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 20 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले. फक्त 1 विकेट. विकेट जरूर आले, परंतु धावांचा ओघ, धावांचा वनवा पेटलाय, तो थांबलेला नाहीये. त्यामुळे स्कोर बोर्ड मध्ये आमूलाग्र बदल घडलाय. टोटल बोर्डवर 26 रन सध्या बघायला मिळतात. अर्धा पल्ला पार झालाय. आता लेग साइडला टार्गेट करायचं होतं. अभ्या काय करून बसलाय मैदानामध्ये.
साधा सोपा झेल तेजसला जीवनदान कॅच सोडली की मॅच सोडली आहे. हा क्रिकेट आहे मित्र आहे, ते परीक्षा सगळ्यांचीच होते आणि अभ्याने सोडलेला झेल किती महाग पडेल येणारा कालच सांगू शकतो. धावसंख्या झाली टोटल 27. 12 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. थोडस स्पीडअप करा प्लीज. सगळ्यात महत्वाचं षटक ठरेल या मॅच. 12 बॉल आणि 23 धावा. तेजस मुकादम ज्याला जीवनदान मिळालंय. येणारा काल आणि वेळ सांगेल या सुटलेल्या जिल्ह्याची किंमत काय होती. सोपान मात्र मैदानामध्ये आहेत. 12 बॉल 23 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. सामन्यामध्ये दोन्ही टीम आहेत. मागील मॅच मध्ये नितलस टीमचा संघर्ष काय जबरदस्त होता. अफलातून पहिल्या मॅच मध्ये रन चेस करत असताना जी बॅटिंग केली होती खरं तर फार सुंदर. आणि त्याच्यानंतर अगदी बघू शकता आपण एक मोठं टार्गेट टीम वामनजने देखील सेट केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 23 धावांची गरज. दोन समतोल टीम मध्ये ही लढत. लेग साइडला टार्गेट केलंय. पाठीमागे फिल्डर आहेत. पहिली रन भरधाव गतीनं शुभम बॉलच्या पाठीमागे थ्रो थोडंसं वाईट. 2 रन कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 11 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये आता उर्वरित राहिलेत. मॅच अजूनही ऑन आहे. सामन्यामध्ये कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. इतोही सामना कुठूनही पास पलटू शकतो. दोन्ही टीमला चांगलंच ठाऊक आहे. कारण 11 बॉल 21 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. जो शेवटच्या क्षणापर्यंत लढेल तो जिंकेल. शॉट लेंथ होते आणि शॉट पूल केला. बॉल चाललाय. प्रेक्षक दीर्घामध्ये ठोकलाय. षटकार. दहा चेंडू आणि आता 15 धाब्यांची गरज. तेजस मुकादम या अगोदर मी उठलं होतं की सुटलेला झेल तेजस मुकादमचा भाग पडू शकतो आणि लगेचच त्याने उत्तर दिले मैदानामध्ये षटकारानं. 10 चेंडू आणि आता 15 रन. सामन्यामध्ये वामनजे संघानं शिरकाव केलाय. तेजस मुकादम सारखा या मॅच मधील सगळ्याधिक प्रमुख खेळाडू अजूनही इन आहे. 10 चेंडू आणि 15 बॉल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशांच्या समोर. पायचीत पकडले गेले. लेग बिफोर द विकेट. महत्वपूर्ण टप्प्यामध्ये सामना जवळ येता क्षणी तेजसने आपली विकेट गमावली आहे. त्यामधील या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक वेगळा फेरबदल बघायला मिळेल का. हे चित्र तुम्हाला समोर. अगदी तेजस खेळीचा अंत. आता उर्वरित 9 बॉल 15 ची गरज. किरण चोरमेकर बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय. 9 चेंडू आणि 15 धावा. क्रिकेट खेळामध्ये आपण सातत्याने म्हणतो ना शुभम, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, परंतु या खेळामध्ये निर्णय घेणं फार मायक्रो सेकंडचं काम असतो. बॉलच्या मेरिटनुसार तुमचा अनुभव सांगून जातो कोणत्या एरियाला टार्गेट करणं, आणि जर फटका चुकीचा निवडला तर परिणाम वेगळा होतो. हा खेळच असा आहे. मैदानाच्या बाहेरून बोटं दाखवणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात मैदानामध्ये 1 रन करणंही हे मोठे काम आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. निर्णायक 3 बॉल या ओव्हरचे. 9 बॉल 15 धावा. कंपल्सरी चेसिंग. प्रमुख 3 विकेट आतापर्यंत गमावले श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजन देखील. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम 50-50 हा सामना आहे. दोन्ही टीम कडे 9-15 हे समीकरण. काही घडू द्या, मी स्विच इटच करेन हा निर्धार होता. आणि हे काय करून बसला विकेट कीपर कॅप्टन रोहित. अगदी 22चा चौकार. 4 रन. चला टीम हरिग्राम वेग घेऊ नका. आपण
22चा चौकार आलाय, चूक झाली विकेट किपर कडून या क्षणाला. या गोष्टी टर्निंग पॉइंट ठरतात. 8 बॉल आणि आता 11 धाव्यांची गरज. किरण चोरमेकर चुकला होता ॲक्युरसी मध्ये, बॉल रीड करण्यामध्ये चुकला होता, परंतु नशीब दैव बलवंतच म्हणावं लागेल. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. लेग साइडला टार्गेट करायचं होतं आणि विकेटची पतन. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही टीम लढतायत. जेव्हा असं वाटतंय की विकेट गेले तेव्हा रन येत आहेत, आणि जेव्हा रन येतात असं वाटतं तेव्हा विकेट जात आहेत. सामन्यामध्ये बरेच काही बदलतं, बरेच काही फेर बदल होताना तुम्ही आम्ही पाहतोय. अप्रतिम लढाई, आर पारची लढाई. आताचा शेवटचा एक बॉल या ओव्हरचा जो निर्णायक राहील. अर्थातच 7 चेंडू आणि 11ची गरज. वामनच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय एकनाथजी पाटील साहेबांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत. काय सामना आहे. सगळ्या अगदी दोन्ही गावच्या प्रेक्षकांच्या, वामनचे आणि हरिग्राम दोन्ही गावच्या प्रेक्षकांचे आता धापे दणाणले असतील असा हा सामना. अक्षरशः टेन्शनचं वातावरण आहे. इथून कोण जिंकेल सांगू शकत नाही. 7 बॉल 11 धावा. फिल्डिंग मध्ये बदलाव केले जात आहेत. नवीन खेळाडू हैदर शेख 6व्या क्रमांकावर. अतिशय चांगली लढाई मैदानामध्ये. सगळ्यांच्या नजरा या बॉलवर राहतील. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आलेत. 7 चेंडू 11 धावा. हा बॉल महत्वाचा ठरणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव. 7 चेंडू 11 धावा. दोन्ही बाजूने विवाह रचना सुरू केली जाते. स्टार्टरचे आखले जात आहेत. उंच खेळायचं होतं. पुन्हा एकदा राहुल बोपी डाऊन द बॉल. आणखीन एक विकेटची पतन. आता सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. अंतिमचे 6 बॉल आणि विजयासाठी रन करायचे आहेत 11. सहा चेंडू 11 धावा. दोन्ही दिशेनं विजयाची चाहूल लागली आहे. दोन्ही दिशेनं अगदी बघू शकता आपण विजयासाठी अनेक रणनीती आखल्या जात आहेत. दोन्ही टीम कडे त्यांच्या असलेल्या अनुभवी पाठीराखे, अगदी त्यांचं नॉलेज, त्यांचा क्रिकेटचे धडे, त्यांचा अभ्यास आपल्या या युवा खेळाडूंना ते देत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये काही घडू द्या, मॅच जिंकली पाहिजे हे दोन्ही टीमचं एकमेव उद्दिष्ट. आणि सामना येऊन थांबलाय. शेवटचे 6 बॉल 11ची गरज. प्लीज वेळ घेऊ नका, मॅच ऑन करा. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण निर्णायक टप्प्यामध्ये अंतिम सामना पहिल्या दिवसातील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना कसा असावा. श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आणि वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम या दोन टीम मध्ये कडवी झुंज मैदानामध्ये अनुभवायला मिळते. शेवटचे अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 11 धावा कराव्या लागतील. मैदानामध्ये कुणाल पाटील जो 1 डाऊनचा खेळाडू आहे हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. भरपूर काही अपेक्षा आहेत कुणाल पाटील कडून आणि तेवढाच अपेक्षा अनु भोईर. बघायचं आहे 6 बॉल 11 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल आवाज शुभम भोपी डाऊन द बॉल. झेल टिपलाय. कुणालची विकेट या मॅच मधील महत्वाची होती याचा मी उल्लेख सुरुवातीलाच केला. आणि तो कुणाल टर्निंग पॉइंट टप्प्यामध्ये अगदी निर्णायक क्षण आपली विकेट बहाल करतोय आणि जल्लोषाचं वातावरण मध्ये अगदी मैदानामध्ये अंतिम 5 बॉल 11 धावांची गरज. राहुल जाधव बॅटिंग साठी आता मैदानामध्ये उतरलाय. लॉंग ऑनचा एरिया हैबतराय मैदान. लॉंग ऑनचा एरिया दिवसामध्ये फक्त पूर्ण दिवसामध्ये या एरियामध्ये फक्त 1 षटकार लागलाय. आतापर्यंत सर्व झेल झालेत. 1 षटकार अडवला तर याच एरियामध्ये अगदी पहिल्या इनिंग मध्ये प्रसादचा. बघायचं आहे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. काय लढाई आहे, जबरदस्त ही लढाई, आर पारची लढाई. 5 बॉल 11 रन. आणखीन एक चांगला बॉल अनुभवीचा टेकअप केल्या बॉलला अगदी बॅट्समनच्या स्लॉट पासून दूर ठेवला चेंडू. आणि तिथे बरंच काही पंच सांगतायत की चला रोहित, मोमेंट कंप्लीट झाली होती, खेळाडूची ऍक्शन कंप्लीट झाली होती.
रोहित चला आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या लगेच पंच क्वालिफाईड अंपायर्स आहेत. डॉट बॉल आलाय 4 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेनकडे खेळाडूला बघायला मिळतं. हा निर्णय मला वाटतं या क्षणाला सांगणं गरजेचं आहे. नो स्ट्राईक रोटेशन. दोन्ही एंड एकदा सुटल्या तरच ती रन ग्राह्य किंवा स्ट्राईक ग्राह्य धरली जाईल. नेरे धुंद्रे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनं हा निर्णय या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आत्ताच मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. यापुढे टेन्शन नको. 4 बॉल 11 धावा. काय लढाई आहे, काय फाईट आहे, काय मॅच आहे. सोडून दिला बॉलला. पंच थोडंसं रोटेट होत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. 4 चेंडू आणि आता 10 धाव्यांची गरज. वातावरण टाईट करणार हा लढत आहे. मैदानामध्ये डोक्याला सुन्न करणारा सामना आहे. मनातील शंका अशंका दूर करणारा सामना आहे. 4 बॉल 10 धाव्यांची गरज. बॅक साइडला टार्गेट केलंय. बॉल चालला पाठीमागे. पाठलाग सुरू आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि निघून चाललाय चेंडू सीमारेषे पलीकडे. निर्णायक चौकार. तीन चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. सामना सोडायला कोणच तयार नाहीये. एकाला जिंकायचं जरूर, दुसऱ्याला हार नाही मंजूर असा सामना. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. जबरदस्त लढाई. अगदी जयमान मोर्या 11 ग्रामस्थ मंडल चषकाची दमदार स्पर्धा. पहिला दिवस आहे पण तो असं वाटतंय मैदानामध्ये फायनल सुरू आहे की काय अशी लढाई. 3 चेंडू 6 धावा. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 3 बॉल 6. अगदी बघायचंय ऑप्शनच्या जवळून बॉल निघून गेला विकेट किपर कडे. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. जबरदस्त लढाई आहे, जबरदस्त लढाई आहे. तिकडे आमच्या अजय भाऊंची तलमल, इकडे आमच्या महेश भाऊंची तलमल. बघायचंय सगळ्यांच्या मनामध्ये तलमल तलमल सुरू आहे. शुभम जर एखाद्या खेळाडूच्या हृदयावर जाऊन हात ठेवला तर आवाज असाच येईल. इतक्या जोरात हार्टबीट सुरू आहेत. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. काय लढाई या मैदानामध्ये. सगळ्यांच्या नजरा मॅच मध्ये. तर सामना आवडलाय का मग होऊन जाऊ दे टाळ्या. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. कोणी जिंकला नाहीये, कोणी हरलेला नाहीये. मॅच अजून मैदानामध्ये ऑन आहे. अक्षरशः थरकाप उडवणारा सामना. अगदी सूर्य अस्ताला गेला असला तरी असं वाटतंय काही किरण तो उर्वरित सोडून गेलाय की काय, कारण मैदानामध्ये वातावरण तेवढं गरम आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळं प्लॅनिंग आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये माइंड मध्ये एक वेगवेगळी आखणी आहे. कोणाला ऑफ साइडला फिल्डर हवेत, कोणाला लेग साइडला फिल्डर, कोणाला मोठा फटका हवाय तर कोणाला डिफेन्सेबल. कोणी जिंकलेलं नाहीये. आर पार हा सामना क्षितिजा पार सुवर्ण अक्षरामध्ये नोंद व्हावी असा सामना. 2 बॉल 6 धावांची गरज होती. 2 बॉल आणि सामना पुन्हा एकदा अंतिम बॉलवर येऊन थांबलाय. 1 बॉल आणि 6 धावा. पायाखालची जमीन सरकावी, आभाळ अक्षरशः येऊन डोक्यावर कोसलावं, विजांचा कडकडाट व्हावा, अगदी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडावा आणि एखादं वादळ यावं असा सामना मैदानामध्ये. थोड्या दिवसा अगोदर समुद्रामध्ये मोठा वादळ तुम्ही बघितला आणि आज मैदानामध्ये वावंजे आणि हरिग्राम आणि वावंजे यांच्यामधील ही लढाई. आता शेवटचा 1 बॉल. कंपल्सरी 6 धावांची गरज. जे बसले होते ते उठलेत, ते उठले होते ते 1 पाऊल पुढे आलेत, जे 1 पाऊल पुढे होते ते बाउंड्रीच्या अजून क्लोज आलेत. सगळ्यांच्या नजरा या मॅच मध्ये. हृदयाची धडकन प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा. 1 बॉल 1 ट्रॉफी असाच मी उल्लेख करेन. 1 बॉल स्वप्नपूर्ती असाच मी उल्लेख करेन. 1 बॉल 6 धावा. टाळ्यांचा आवाज थांबता कामा नये. एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा बॉल वाईड बॉल. सामना संपलेला नाहीये. अजूनही मॅच पुढे. दोन्ही टीम थांबतायत.
रुको जरा सबर करो, इंतहाम की घडी आहे मैदानामध्ये चुरशीची लढाई. काय सामना आहे. एक चेंडू 6 धावा. एज्युकेटेड लोक म्हणतात ना, पडोगे लिखोगे नबाब बनोगे. क्रिकेट खेळामध्ये संघर्ष कराल, पडाल, उठाल तर जिंकाल. एक बॉल आणि 5 धावांवर सामना येऊन थांबलाय. कंपल्सरी चेसिंग. अजून एक बॉल वाईड. 2 बॉल 2 वाईड. या क्षणाला असं वाटत असेल की गोलंदाजावर प्रेशर आहे, परंतु स्ट्रॅटर्जी हीच तर आहे, बॅट्समनच्या स्लॉट पासून दूर ठेवायचं. आणि अगदी त्याच कारणास्तव कदाचित 2 वाईड आले असावे. कदाचित प्रेशर असू शकतो या मॅचचा. चक्का जाम करणारा सामना आहे. जसं एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक व्हावं तसा हा सामना आहे. या मॅच मध्ये लागली आहे ट्रॅफिक, कारण 1 मध्ये पाहिजे होत्या 6, त्याच्यानंतर 2 वाईड बॉल आलेत आणि आता 1 बॉल मध्ये पाहिजे 4. सगळ्यांना चौकोन राहावं लागेल. फलंदाजांना, गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना आणि जल्लोष साजरा करणारा नाही. प्लीज बाउंड्रीच्या बाहेर राहा. चला पोरांनो, बाउंड्रीच्या बाहेर राहा प्लीज. आतमध्ये कोणीच जाऊ नका. सध्या सामना जोपर्यंत संपत नाही. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. शब्द माझे अपुरे पडतील असा सामना. 1 बॉल 4. फुल टॉस बॉल होता. शुभम बॉल पर्यंत पोहोचलाय. थ्रो त्यांनी केलाय आणि योग्य ठिकाणी थ्रो केलाय. सामना जिंकलाय वागेश्वर हरिग्राम संघानं आणि त्यांचा जल्लोष मैदानामध्ये.